नाशिकमध्ये 239 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलाय। अंबडच्या साई एंटरप्राइजेस कारखान्यामधून ही कारवाई करण्यात आलेली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे। जप्त पनीरची किंमत ही 47,800 रुपये इतकी आहे। जप्त पनीर नष्ट करण्यात आलेले आहे। गुढीपाडवा आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या सर्च मोहिमेमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, नाशिकमध्ये ही मोठी कारवाई आहे। 47,800 रुपये किलोचे हे पनीर जप्त करण्यात आले, काय अधिकची माहिती आहे? खरे अंबड परिसर हा कामगार परिसर आहे आणि या परिसरातील साई एंटरप्राइजेस या कारखान्यामध्ये हे बनावट पनीर विक्रीसाठी येणार होतं असं लक्षात आलं आणि त्यामुळे फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांनी काल या ठिकाणी छापे टाकले। 308 नंबरच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पनीर आणण्यात आलेलं होतं आणि हे पनीर खूप स्वस्तामध्ये विकलं जात होतं। त्यामुळे हा सर्व संशय आला होता। याची तपासणी केली असता जवळजवळ 239 किलोग्रॅम इतकं पनीर या ठिकाणी आढळून आलं। अधिकाऱ्यांनी पनीरचा नमुना आता प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या पनीरचा वापर होऊ नये म्हणून निळी शाई टाकून हे पनीर पूर्णपणे नष्ट करून कचरा गाडीमध्ये म्हणजे महापालिकेच्या कचरा डेपोला पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच पनीर खाणं हे बाहेर किती धोकेदायक आहे हे या कारवाईवरून लक्षात येत आहे। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।